नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अस्मिताची डिलिव्हरी झालेली असते आणि छान मुलगा जन्माला आलेला असतो. तो या एपिसोडमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. सर्वजण खूप खुश असतात, मात्र अस्मिता मात्र दुःखी असते, कारण सचिन त्या ठिकाणी नसतो. सर्वजण तिची समजूत काढतात आणि थोडीशी चेष्टा-मस्करी देखील त्या ठिकाणी होती. प्रतिमा त्या फोन लावतात त्यावेळेस कल्पनाकडून कळतं की ती आजी झालेली आहे. सर्वजण हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात. सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. अख्ख्या एपिसोडमध्ये आनंदच असणार आहे, फक्त दुःख असणार आहे एकाच्या मनात, ते म्हणजे प्रिया. आता ही प्रिया मनात प्लॅनिंग करत असते. अस्मिता मेली असेल, तिचे बाळ मेलं असेल किंवा काहीतरी वेगळं घडलं असेल. ती फोन करून विचारायचं असं अश्विनला ठरवते, कारण तिला वातावरण काहीच कळत नसतं. जेव्हा अश्विन कॉल उचलतो त्यावेळेस, "तू मामी झाली आणि मी मामा झालो, आता बाळासंग खेळायला तयार राहा," असं बोलत असतो. ही खूप नकली हसत असते, पॉलिशी केल्यासारखे वरचेवर बोलत असते आणि मनातून खूप दुःख असतं. खरं तर नकली तिचं जीवनच आहे. इकडं प्रियाला वाईट वाटलेलं असतं की आता काय करायचं म्हणून. इकडं अर्जुन आणि सायली घरी यायला निघालेले असतात. त्यांना स्वयंपाक करून न्यायचा असतो. त्यावेळेस इकडे सचिन मात्र चिंतेत पडलेला असतो, कारण तो साक्षीला खूप घाबरलेला असतो. साक्षीसंग गोड बोलावं लागेल, कारण दागिने आणि पैसे हडप करायचे असतात. त्याशिवाय कर्ज कसं मिटेल. ती कॉफी घेऊन आली असते, पण ती प्रेमळ वागायची कशी याच्यावर तिचं लक्ष असतं. आणि सचिन आश्चर्यचकित असतो की काय करायचं. इकडे सकाळी स्वयंपाक चालू असतो, त्याच वेळेस प्रिया येते आणि काय मदत करू का असं विचारते. त्यावेळेस "तू बाहेरचं काम कर," असं बोलतात. अर्जुन देखील त्या ठिकाणी येतो आणि तिला मदत करू लागतो. त्यावेळेस सायली आणि अर्जुनमध्ये डिस्कशन चालू असतं की प्रियाने कसं प्लॅन आउट केलं. खरं तर अस्मितापासून सगळ्या गोष्टीला पोहोचवत्या, पण तिने तिच्या देखतच बोलायला लावल्या. आता अस्मिताचं मूड ठीक करण्यासाठी वेगवेगळे प्लॅनिंग केले जात असतात. कल्पना बोलते त्याचा काही विचार करू नकोस, आणि अर्जुन पुढच्या तयारीला लागलेला असतो. आता ही सगळं बाहेरचं काम करून आतमध्ये आलेलं असते आणि प्रताप आणि कल्पना घरी आलेल्या असतात आराम करण्यासाठी. त्यावेळेस "तुला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि काही बॅगा देखील घेऊन जायच्या आहे," असं कल्पना बोलते. तर खूप मोठ्या बॅगांचं वजन तिच्याकडे देण्यात येतं. आता बॅगा देता देता तिला लोखंडेकडं पण जायचं असतं, कारण पुढचा प्लॅन तयार करायचा असतो. इकडे अर्जुन आणि सायली हिला खाऊ घालत असतात. त्याच वेळेस तिला घास का जात नसतो, तर देखील ती मनाच्या विरोधात खायचा प्रयत्न करते, पण तिचा मूडच तयार होत नसतो. ती खूप नर्वस असते, कारण सचिनने बाळाचं तोंड बघितलेलं नसतं. लोखंडल्याच्या घराकडे ही प्रिया आलेली असते आणि प्रिया त्यांना पैसे देऊ करते की इथून निसटायचं, पनवेलमध्ये थांबायचं नाही. तेव्हा "आम्ही कुठे जाणार आणि कसे जगणार." त्यावेळेस ती खूप मोठे पैसे देऊ करते. तो पटकन पैसे उचलतो आणि गायब होतो. इकडे अर्जुन आणि सायली डिस्कशन करत असतात की प्रियाने कशी चालबाजी केली आणि अस्मिताला जे ऐकवायचं नव्हतं ते कसं ऐकवलं. आता अर्जुन तर खूप चिडलेला असतो, कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं की सचिनशी अस्मिताचा डायव्होर्स घेणं आणि या प्रियाचा देखील बेत बघायचा. त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये रॉनी नावाचा व्यक्ती प्रियाला धडकतो आणि त्याला त्याचं पाठीमागचं भूतकाळ आठवतो की दोघांनी वेळ एकमेकांना दिलेला असतो. दोघंही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात. आता हे फक्त सायलीला माहीत असतं. जेव्हा "माझ्या मागे येऊ नकोस, मी खूप पैशावाल्याची बायको आहे," असं म्हणून गेल्यानंतर अर्जुन सायली त्याला भेटायचं ठरवतात, कारण चोरून हे बघत असतात. ते त्याला साईडला घेतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यावेळेस तो स्पष्टपणे सांगतो की ही फक्त पैशासाठी काम करणारी बाई आहे, कारण माझ्या व्यतिरिक्त देखील भरपूर बॉयफ्रेंड तिच्या होते. इकडे सचिन अस्मिताला कॉल करतो आणि त्याच वेळेस साक्षी पाठीमागून येते. हा प्रचंड घाबरतो. आता काय होईल. आता महिन्यांच्या घरी हे आलेले असतात आणि घर बंद पाहून सायलीला प्रश्न पडतो की काय करायचं. आणि इकडे अर्जुन बोलतो की तिला गायब केला असं